माझा आवाज गेलेला आहे यांचा माझा पहिला परिचय आहे. मला साहित्य अकादमी मिळाला आणि आवाज बराच वाढले माझ्या तरी सुद्धा त्यांनी किंगावर मला सत्कार केला होता. किंगावर आले शाळेत विद्यार्थी होते तिथे त्यांनी माझा सत्कार केला होता आणि नंतर मग आमच्या भेटी होत आल्या. तर आवर्जून फोनवर पण झाल्यानंतर ते घरी बोलवून घ्यायचे. मी सहकुटुंबामध्ये आलोय सुवर्णाताई आणि ते एक दिवस घरी ठेवून घ्यायचे, पाहून करायचे. म्हणजे हा सांगायचं कारण असं की आपल्या जिल्ह्यातल्या माणसाची त्यांना एवढी आस्था प्रेम आहे. जरी मुंबईला असले कोल्हापुरावर असले तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये साहित्य संमेलन असो आम्ही ठाण आणि मास ही नाटकं घेतली त्यावेळेस त्यांनी भरघोस मदत आम्हाला केली आणि या सगळ्या गोष्टीमुळं हे व्यक्तिमत्व कायम राहिलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा सकारात्मक चेहरा. त्यांच्याला आपण कधी पाहिलं तर पुराणातल्या कृष्णाची आठवण येते की पुराणातला कृष्ण हात होता चिर करून आणि हसतमुख दिसतो. तसंही व्यक्तिमत्व आहे. व्यासपीठावर असणारे तिन्ही जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांच्याबद्दल मला बरंच बोलायचं होतं. दुर्दैवानं आवडतं लोक दगा दिलेला आहे. परंतु तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी ते सांगून ठेवलेलं आहे की खोल ओली परे उत्तम उतळ आधी श्रम मायात आहे किंवा परिश्रम करत राहणं हे या तीनही व्यक्तिमत्वांना आपल्या समाजाला दिलेलं आहे. मग शेळकर साहेब असतील, गीते साहेब असतील किंवा खराब साहेब असतील तर त्यांनी हा एक प्रकारचा संदेश आपल्या व्यक्तिमत्वातून आपल्याला दिलेला आहे. आणि ओलेमुळे किती घडातले अंग अभ्यासाची कार्यसिद्धी अशा पद्धतीने या ठिकाणी कार्य आहे. माणसाच्या आयुष्यात 3 टप्पे येतात. पहिला म्हणजे शिक्षणासाठीचा संघर्ष, दुसरं म्हणजे मिळवलेली नोकरी आणि तिसरी गोष्ट म्हणजे निवृत्तीनंतरचा काळ. तर या निवृत्तीनंतरचा काळ बरीच चर्चा तिघांची संदर्भात झालेली आहे. हा निवृत्तीनंतरचा काळ त्यांचा मनोकामना पूर्ण करणारा जाऊ अशी मी ईश्वरी झालेलो.